Good afternoon friends, very good afternoon to all of you and welcome to Enlighten Chemistry. ओके, तर आजचा आपल्या 10व्या वर्गाच्या चॅप्टरमध्ये काय चालू होतं बेटा? आज आपल्या 10व्या वर्गाच्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत? कोणता चॅप्टर आहे आपला? केमिकल रिएक्शन्स अँड केमिकल इक्वेशन. आपला कोणता पॉईंट चालू होता? टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. आपला कोणता पॉईंट चालू होता? टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. काय? टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. ओके, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन किती प्रकारचे? 4 प्रकारचे. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन and double displacement reaction. Okay beta, combination reaction, decomposition reaction, displacement reaction and double displacement reaction are the four main types of chemical reaction. Okay, chemical reaction चे किती टाइप आहेत? 4 महत्त्वाचे टाइप आहेत. कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट. तर ह्या 2 रिएक्शन आपल्या झालेल्या आहेत. आज आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन पाहणार आहोत. आता आपण काय पाहणार आहोत? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, डिस्प्लेसमेंट रिएक्शनचा अर्थ काय, त्याचे एक्झाम्पल काय, नेमकं डिस्प्लेसमेंट रिएक्शन कशा होतं ते आपण सगळं व्यवस्थित पाहणार आहोत. तर लक्ष देऊन ऐका आणि व्यवस्थित लिहा, नोट्स बनवा. ओके, चला. इकडे लक्ष द्या बेटा. आता हे बघा, डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे एक प्रकारची केमिकल रिएक्शन असते. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय? द केमिकल रिएक्शन इन विच मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेस द लेस रिएक्टिव्ह एलिमेंट. पहा, लक्षात घ्या बेटा. डिकम्पोजिशन रिएक्शन च्या नंतर काय? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, आता आपण काय पाहणार आहोत? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय बेटा? डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे अशा केमिकल रिएक्शन की ज्यांच्यामध्ये एखादा एलिमेंट जास्त रिएक्टिव्ह आहे की ना, एखादा एलिमेंट जास्त रिएक्टिव्ह आहे. ओके, तो जास्त रिएक्टिव्ह एलिमेंट आहे की नाही, कमी रिएक्टिव्ह एलिमेंटला त्याच्या कंपाऊंड मधून काढून टाकतो आणि स्वतः त्याची जागा घेतो, रिप्लेस करतो, आहे की नाही. मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेस और रिप्लेस लेस रिएक्टिव्ह एलिमेंट फ्रॉम इट्स कंपाऊंड आर कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता तुम्हाला हे असं समजणार नाही, एक्झाम्पल घेऊन सांगतो, लक्षात घ्या बेटा. ओके, जर समजा आपण जनरल रिएक्शन घेतली आहे की ना, अशी जनरल रिएक्शन घेतली आपण अशी. ओके, या जनरल रिएक्शन मध्ये आपण काय पाहिलं बेटा? या जनरल रिएक्शन मध्ये पाहिलं आपण x प्लस वाय झेड. ओके, आहे ना, x प्लस वाय झेड. ओके, तर आपल्याला काय का भेटते? जर समजा आपण ऐक ना हा कंपाऊंड पाहिला, हे वाय झेड नावाचा काय कंपाऊंड. ओके, वाय झेड नावाचा काय कंपाऊंड आहे आणि हा एक्स काय? मोर रिएक्टिव्ह एलिमेंट. एक्स काय? मोर रिएक्टिव्ह एलिमेंट. वाय काय आहे बेटा? वाय या कंपाऊंड मधला लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. काय? वाय. ओके, वाय समजा, वायला काय समजायचं आपण? वायला समजा की बाबा या कंपाऊंड मध्ये वाय झेड नावाचा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये वाय हा लेस कमी रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. काय? लेस रिएक्टिव्ह एलिमेंट. ओके, तर लक्षात घ्या. तर काय होणार अशा रिएक्शन मध्ये? काय होणार बेटा? जो एलिमेंट मोर रिएक्टिव्ह आहे तो लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला काढून टाकल, आहे की नाही, तो लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला काढून टाकल. पहा, हे या वायला काढून टाकते आणि एक्स आहे की नाही झेड सोबत कंबाईन होते. ओके, म्हणजे मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेस लेस रिएक्टिव्ह एलिमेंट फ्रॉम इट्स कंपाऊंड. ओके, आणि आपल्याला काय भेटे? एक्स झेड प्लस वाय. ओके, पहा, लक्षात घ्या, या झेड सोबत कोण कंबाईन झाला? एक्स. का? कारण एक्स ची रिएक्टिव्हिटी जास्त आहे, वाय ची रिएक्टिव्हिटी कमी आहे, म्हणून एक्स न वायला तिथून काढून टाकलं आणि स्वतः त्याची जागा घेतली. म्हणजे काय रे बेटा? म्हणजे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेस लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आणि लेस रिएक्टिव्ह एलिमेंटला मोर रिएक्टिव्ह एलिमेंटनं डिस्प्लेस केल्यावर तो त्याची जागा घेतो. मोर रिएक्टिव्ह एलिमेंट लेस रिएक्टिव्ह एलिमेंटची जागा घेतो त्या कंपाऊंड मध्ये. ओके, मग कंपाऊंड काय तयार झाला?
मग कंपाऊंड काय तयार झाला, XZ नावाचा कंपाऊंड तयार झाला. आता जर तुम्ही मला असं म्हणले की बुवा सर XZ, ओके, XZ प्लस Y, आता ही रिॲक्शन होती का? होत नाही, कारण X ची रिॲक्टिव्हिटी Y पेक्षा जास्त आहे, Y ची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. ज्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे तो जास्त रिॲक्टिव्हिटी वाल्या माणसाला, जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंटला काढू शकत नाही. लक्षात घ्या. अरे रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय? रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय? एखाद्या एलिमेंटची ताकद, एखाद्या एलिमेंटची रिॲक्ट होण्याची ताकद आहे की नाही. मग X जेवढा ताकदीनं रिॲक्ट होऊ शकतो, Y तेवढ्या ताकदीनं रिॲक्ट होऊ शकत नाही. म्हणजे Y X ला काढू शकत नाही, डिस्प्लेस करू शकत नाही. हा, X Y ला डिस्प्लेस करू शकतो, आहे की नाही. X Y ला डिस्प्लेस करू शकतो. X इथे येते, Y निघून जाते, Y निघून जाते, आहे की नाही. X इथे येते, Y निघून जाते. मग अशा रिॲक्शनला काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट काढून टाकते कोणाला? लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला, आणि स्वतः त्याची जागा घेते. अशा रिॲक्शनला काय म्हणतात बेटा? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता आपण पाहूया डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचे एक्झाम्पल, आहे की नाही. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचे एक्झाम्पल, जर समजा आपण काय घेतलं बेटा, जर समजा आपण कॉपर सल्फेट आहे की नाही CuSO4 ची Fe सोबत रिॲक्शन केली तर लक्षात घ्या आपल्याला काय भेटल? FeSO4 प्लस Cu भेटेल. ओके, जर समजा आपण FeSO4 ची रिॲक्शन झिंक सोबत केली तर काय भेटेल आपल्याला? आपल्याला भेटेल बेटा, हे बघा, ZnSO4 Fe. ओके, लक्षात घ्या. आता इकडे लक्षात घ्या, हा Fe, या Feनं कॉपरला इथून काढून टाकलं आणि स्वतः SO4 सोबत अटॅच झाला आणि कॉपरला काढून टाकलं. म्हणजे याचा अर्थ काय? Fe ची रिॲक्टिव्हिटी कॉपरपेक्षा जास्त आहे की नाही. Fe म्हणजे काय? आयर्न. Fe म्हणजे काय? आयर्न. म्हणजे आयर्न Fe ची रिॲक्टिव्हिटी Cu कॉपरपेक्षा जास्त आहे. ओके, इथं काय होईल? या Fe ला या Zn काढून टाकलं आणि स्वतः त्याची जागा घेतली. पहा, घेतली की नाही. SO4 सोबत कोण आहे इथं? Zn. म्हणजे रिॲक्शन झाल्यावर काय झालं? Zn Fe ला काढून टाकलं, Zn Fe ला डिस्प्लेस केलं. ओके, म्हणजे Zn ची रिॲक्टिव्हिटी, ओके, Zn ची रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय? एलिमेंटची रिॲक्शन करण्याची ताकद, त्याला काय म्हणतात? रिॲक्टिव्हिटी. म्हणजे Zn ची म्हणजे झिंकची रिॲक्टिव्हिटी आयर्नपेक्षा जास्त आहे. ओके, म्हणजे आपण काय म्हणू शकतो? ज्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे तो कमी रिॲक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करून स्वतः त्याची जागा घेतो. ओके, आणि अशा रिॲक्शनला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतात. ओके, अशा रिॲक्शनला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतात. आता जर समजा आपण असं म्हणलं की हे FeSO4 आणि Cu आहे की नाही, हे FeSO4 अँड Cu, काय म्हणलं मी? FeSO4 प्लस Cu, तर ही रिॲक्शन होईल का? तर ही रिॲक्शन होईल का? होणार नाही. का? कारण Cu कॉपरची रिॲक्टिव्हिटी या Fe पेक्षा कमी आहे, आणि कमी रिॲक्टिव्ह वाला एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह वाल्या एलिमेंटला काढू शकत नाही. त्याच्यात तेवढी ताकद नसते, त्याची तेवढी रिॲक्टिव्हिटी नसते. म्हणजे कॉपर FeSO4 सोबत डिस्प्लेसमेंट रिॲक्शन देत नाही, कारण कॉपरची रिॲक्टिव्हिटी Fe आयर्नपेक्षा कमी आहे, आयर्नपेक्षा कमी आहे. ओके, मग अशा रिॲक्शनला काय म्हणतात बेटा? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट फ्रॉम इट्स कंपाऊंड. एखाद्या कंपाऊंडमधून लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटनं डिस्प्लेस होणे, तशा रिॲक्शनला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतात. ओके, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे कोण बेटा? मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे असा एलिमेंट ज्याची रिॲक्शन करण्याची, दुसऱ्या एलिमेंटला डिस्प्लेस करण्याची ताकद जास्त आहे, तशा एलिमेंटला मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट म्हणतात. आणि ज्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे तो दुसऱ्याला रिप्लेस करू शकत नाही, तो जास्त रिॲक्टिव्ह वाल्याला रिप्लेस करू शकत नाही. लक्षात घ्या, आहे की नाही. नेहमी मोर रिॲक्टिव्ह एलिमेंटच लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला काढून टाकणार आणि स्वतः त्याची जागा घेणार आणि त्याला डिस्प्लेस करणार. मग त्या रिॲक्शनला म्हणतात डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, चला, हे झालं बेटा डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, आता
एक लक्षात घ्या. आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल की कोणते एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह असतील, कोणते एलिमेंट कमी रिॲक्टिव्ह असतील, हे तर आम्हाला माहीतच नाही सर, हे तर आम्हाला माहीतच नाही. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला कोणत्या एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि कोणता एलिमेंट सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह आहे त्याची एक लिस्ट देतो. ती लिस्ट लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह आहे, कोणता एलिमेंट कमी रिॲक्टिव्ह आहे. ओके, पण तोपर्यंत हे नोट करा. ओके बेटा, आता लक्षात घ्या, ही जे मी एलिमेंटची सिरीज लिहिली ना, ही रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे. म्हणजे कोणता एलिमेंट, कोणता मेटल सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे. ओके, लक्षात घ्या, ही सिरीज एवढी तुम्ही जर लक्षात ठेवली तर तुम्हाला कळून जाईल की कोणता मेटल किंवा कोणता एलिमेंट सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे. ओके, लक्षात घ्या. आता बघा, सगळ्यात पहिले आहे पोटॅशियम, नंतर सोडियम, लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टीन, लेड, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, गोल्ड. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला या सिरीजवरून काय लक्षात आलं? ओके, तुम्हाला या सिरीजवरून काय लक्षात आलं की झिंकची रिॲक्टिव्हिटी आयर्नपेक्षा जास्त आहे. ओके, झिंकची रिॲक्टिव्हिटी आयर्नपेक्षा जास्त आहे. अरे, माझा सांगण्याचा उद्देश काय आहे माहिती आहे का? हे जे सगळ्यात वरी आहे ना पोटॅशियम, याची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे आणि सगळ्यात खाली जे आहे ना गोल्ड, याची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात कमी आहे. ओके, म्हणजे हे जे अशी मांडणी केली ना, हे रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर आहे बेटा. म्हणजे जसं जसं आपण खालून वरी जाणार तशी तशी रिॲक्टिव्हिटी वाढणार आणि जसं जसं आपण वरून खाली येणार तशी तशी रिॲक्टिव्हिटी कमी होणार. म्हणजे पोटॅशियमची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे, हायएस्ट रिॲक्टिव्हिटी आणि गोल्डची रिॲक्टिव्हिटी लोवेस्ट रिॲक्टिव्हिटी. आता जर समजा मी असं केलं, समजा MgSO4 आहे की नाही, MgSO4, या MgSO4 वर जर समजा मी झिंक टाकलं, या MgSO4 वर पहा, मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी झिंकपेक्षा जास्त आहे. काय म्हटलं मी? मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी झिंकपेक्षा जास्त आहे. तर ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होणार का? म्हणजे झिंक मॅग्नेशियमला डिस्प्लेस करणार का? नाही, मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, झिंकची कमी आहे. मग ज्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे तो जास्त रिॲक्टिव्ह आल्याला डिस्प्लेस करेल का? तेवढी ताकद आहे का त्याच्यात डिस्प्लेस करण्याची? नाही आहे, म्हणजे ही रिॲक्शन होणार नाही. पण जर आपण असं घेतलं ZnSO4 प्लस Mg मॅग्नेशियम, तर हा मॅग्नेशियम इथे येणार आणि याला काढून टाकणार, तर आपल्याला भेटेल MgSO4 प्लस Zn, आहे की नाही? तसंच जर समजा आपण काय केलं, हे बघा Cu, जर समजा आपण CuSO4 प्लस Zn घेतलं, जर समजा आपण CuSO4 वर Zn घेतलं, आता पहा, झिंकची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, कॉपरची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, तर झिंक इथे येणार, कॉपर निघून जाणार, आहे की नाही? काय होणार? ZnSO4 प्लस Cu. जर आपण असं केलं ZnSO4 प्लस Cu, जर समजा आपण असं केलं आणि आता आपण जर म्हणलं असं, हे कॉपर इथं येणार आणि झिंक इथं निघून जाणार, तसं होणार नाही. कारण झिंकची रिॲक्टिव्हिटी कॉपरपेक्षा जास्त आहे, झिंकची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, कॉपरपेक्षा जास्त आहे. कॉपरची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, झिंकची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. मग याच्यात ताकदच नाही याला काढायची, याला डिस्प्लेस करायची कॉपर म्हणजे ताकद नाही आहे. ओके, समजलं ना? मग ही रिॲक्शन होणार नाही. तर लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन मध्ये ज्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे तो कमी रिॲक्टिव्ह वाल्याला डिस्प्लेस करणार, आहे की नाही? मग अशा रिॲक्शनलाच काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट फ्रॉम इट्स कंपाऊंड आर कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि कोणता एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह आहे, कोणता एलिमेंट कमी रिॲक्टिव्ह आहे? तर पहा, हे पोटॅशियम सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे, गोल्ड सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह आहे. पोटॅशियमपेक्षा थोडी कमी सोडियमची, त्याच्यापेक्षा थोडी कमी लिथियमची, त्याच्यापेक्षा थोडी कमी रिॲक्टिव्हिटी कॅल्शियमची, त्याच्यानंतर थोडी कमी रिॲक्टिव्हिटी मॅग्नेशियमची, असं करत करत सगळ्यात कमी रिॲक्टिव्हिटी गोल्डची. ओके, तसंच उलट करायचं, गोल्डपेक्षा थोडी जास्त रिॲक्टिव्हिटी सिल्वरची, सिल्वरपेक्षा थोडी जास्त रिॲक्टिव्हिटी मर्क्युरीची,
मर्क्युरीपेक्षा थोडी जास्त रिॲक्टिव्हिटी कॉपरची. असं करत करत सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी कोणाची? पोटॅशियमची. ओके, तर ही झाली एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी सिरीज. हे लक्षात ठेवा. या सिरीजचं तुम्हाला पुढे मेटलर्जी चॅप्टर जो आहे ना आपला पुढे, त्या चॅप्टरमध्ये काम येणार आहे. याला IMP करून टाका. IMP लक्षात ठेवा, आहे की नाही? हे लक्षात ठेवा. चला हे नोट करा.